छत्रपती संभाजी महाराज आज तुळजापूरच्या दौऱ्यावर आहेत. खरं तर आपण पाहतोय की तुळजाभवानी मंदिराचा जीर्णोद्धाराचं काम सुरू आहे आणि त्यांनी महाराजांनी आज त्याची पाहणी देखील केलेली आहे. तर आज आपण पाहणी केली. काय नेमकं सूचना तुम्ही करणार आहात या संदर्भात? नाही, मला अनेक जणांचे मला फोन आले की राजा आपण याच्यात लक्ष घालावं. मी माझी टीमसुद्धा पाठवली होती की जरा अभ्यास करून माझ्याकडे रिपोर्टसुद्धा आला आणि रिपोर्ट आल्यावर मी मुख्यमंत्र्यांना कालच मी फोन केला आणि सांगितलं की मुख्यमंत्री महोदय आपण आपल्या राज्य पुरवठा खात्याला सांगणं गरजेचं आहे की आपण गडबड करू नका. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. कारण का खऱ्या अर्थाने ज्या शास्त्रोक्त पद्धतीने संवर्धन जतन व्हायला पाहिजे त्या पद्धतीने होत नाही असं मला प्रायमा फेशिया माझ्या प्रथम दर्शनी मला ते दिसून आलेलं आहे. आणि म्हणून ही प्राचीनता कुठंच जाऊ नये, ही प्राचीनता न बाधित होता कसं आपल्याला चांगलं ठेवता येईल या दृष्टिकोनातून त्या अँगलनी काम करणं गरजेचं आहे. आणि म्हणून राज्य पुरातत्व खात्याने केंद्रीय पुरातत्व खात्याला निमंत्रित करावं आणि त्यांचा जे काही त्यांचं म्हणणं असेल ते सगळ्यांना बंधनकारक असेल. एकीकडे पुरातत्व खात्यानं तुम्ही म्हणताय की जर आपण पाहिलं तर मंदिरामध्ये ज्या शिळांना तडे गेलेत आणि पुरातत्व खात्यानं एक अहवाल देखील दिलाय की पूर्ण शिखर उतरावे लागेल, गाभारा देखील नव्यानं बांधकाम करावं लागेल. प्राचीनता त्याच्यामध्ये कुठंतरी म्हणून हे नवीन लोकांच्या सुरक्षेच्या अँगलनी तुम्ही पूर्ण शिखर खाली उतरवणं आणि नवीनच मंदिर उभा करणं हे मी या मताचं नाही आहे. लोकांची सुरक्षा ही महत्त्वाची आहे आणि सुरक्षाच्या पलीकडे दुसरं काही नाही आहे. आणि म्हणून त्याला सुद्धा टॅकल करण्याचे अनेक पर्याय आहेत. म्हणजे जे गाभाऱ्यात जे क्रॅक्स आपल्याला दोन तीन क्रॅक, एक हेअरलाईन क्रॅक आणि एक मोठा क्रॅक आहे, ते दगड दुसरा दगड तिथं सुद्धा बसवण्यासाठी एक वेगळे टेक्निक्स आहेत. आपण करू शकतोय ते, पण त्या माध्यमातून त्याचा विचार करणं गरजेचं आहे. वरती सुद्धा शिखर जे आहे त्याला सुद्धा म्हणजे मंदिराचा तेवढा इतिहास नसतं, मला वाटते 200 वर्ष 150-200 वर्ष त्या शिखरला झालेले आहेत. ते तुम्ही कसं उतरून नका, त्याला सुद्धा इतिहास आहे. आज साधं दगड किंवा वीट हलवायची असली तरी आपल्याला परवानगी घ्यावी लागते. तिथं पूर्ण सिमेंट लावलंय म्हणतात. आता सिमेंट कुणी लावून दिलं? तिलारीला भूकंप झाला, तुम्हीच लावलं ना पुरातत्व. ते कसं चाललं तुम्ही सिमेंट लावताना? आज ही परिस्थिती निर्माण तुम्ही त्याचा विचार नाही केला का? म्हणून माझा विनंती सरकारला हीच राहणार आहे. आम्ही आणि काहीतरी मत व्यक्त करण्यापेक्षा राज्य पुरातत्व खात्याने केंद्रीय पुरातत्व खात्याला निमंत्रित करावं, त्यांचा रिपोर्ट घ्यावा, त्यांचं मत काय संवर्धन जतन कसं करता येईल, त्यांचं मत घ्यावे, क्रॅक्स कशा पद्धतीने टॅकल करता येईल या दृष्टिकोन बघायला पाहिजे. कारण का ही प्राचीनता जर आपण घालवली त्याला जबाबदार आपण सर्वजण असणार आहे. आणि हे प्राचीनता ही शक्तीपीठ आहे. हे शक्तीपीठचं तो गरिमा हा राहणं तितकंच महत्वाचं आहे. आता ह्याला सगळेजण या अहवालामध्ये जर आपण पाहिलं तर त्या शिखराचं जे अतिरिक्त वजन झालंय त्याच्यामुळे तडे गेल्याचा अहवाल या पुरातत्व विभागाने. नाही, म्हणून माझं म्हणणं राज्य पुरातत्व खात्याने जो काही अहवाल दिला असेल ते राज्य पुरातत्व खात्याचं काम सगळंच काय चोख आहे असं नाहीये. आता मग ते मला सांगा, ते सँड ब्लास्टिंग करायला लागले त्या भिंतीवर, ते काय बरोबर काम चालू आहे? एकदम चुकीचं आहे, एकदम चुकीचं आहे. म्हणजे ज्याच्यावर तो लेअर तयार झालेला आहे, ज्याच्यातनं भिंतीला सुद्धा संरक्षण मिळते, ते सगळंच काढून टाकायला लागले. त्याचे पोर्स ओपन तुम्ही करायला लागलेले आहे. तिथं ते पॉइंटिंग तुम्ही त्या काय चुना आहे काय सिमेंट आहे मला माहिती आहे, वर तुम्ही करा, केव्हा पॉइंटिंग नव्हती दगडाना. म्हणजे नवीन बिल्डिंग, नवीन वॉल भिंतीसारखं तुमचं ते लुक आलेलं आहे. मग हे चालते पुरातत्व खात्याचं? एवढी मोठी चूक आहे राज्य पुरातत्व खात्याची. आणि तुम्ही एका तुमच्या काय ऑडिटवर तुम्ही निघाले शिखर खाली उतरवायला, हे बरोबर नाही. तुम्ही केंद्रीय पुरातत्व खात्याचा सल्ला घ्यावा. म्हणजे देवीची मूर्ती देखील इतरत्र हलवण्याबाबत चर्चा. हा, म्हणजे ती शक्तीपीठ आहे म्हटलं ना तुम्ही. ती म्हणजे ती मंदिर देवीच हलवायची, काय मला नाही पटत त्या गोष्टी. म्हणून मुख्यमंत्र्यांना तुम्ही सूचना दिल्या त्या संदर्भामध्ये काय त्यांच्याकडून प्रतिसाद मिळतोय किंवा हे काम लवकरात लवकर होणं गरजेचं आहे, त्या अनुषंगानं काय? माझी विनंती आहे, मुख्यमंत्र्यांनी मुंबईतून इथं यावं आणि स्वतः बघावं. त्यांनी राज्य पुरातत्व खातं आणि केंद्रीय पुरातत्व खात्याच्या टीमना घेऊन यावं आणि बघावं, निर्णय घ्यावा. कारण हे काही साधारण मंदिर नाही आहे, हे साधारण भवानी मंदिर आहे. तुळजाभवानी मंदिरचा आशीर्वाद घेऊन शिवाजी महाराजांनी काय काय केलं आपल्याला कल्पना आहे. हिंदवी स्वराज्य स्थापन होत असताना शिवाजी महाराजांनी त्यांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय पुढे गेलेले नाहीत. एवढं शक्तीपीठ असलेलं हे मंदिर आपण नुसतं राज्य पुरातत्व खातं एक निर्णय घेते म्हणून तो निर्णय आपला बंधनकारक लागला काय? नाही, वेळ द्या ना. तुम्ही काहीतरी बोलवा, तुमच्या जे वरिष्ठ लोक आहेत, जे अनुभवी लोक आहेत,
महाराज, आपण रायगड किल्ल्याचं संवर्धन करताय, त्याचं काम आपण इतकं मोठ्या प्रमाणावर केलंय. तुळजापूर मंदिराबाबत आपण पुढाकार घेणार का, किंवा राज्य सरकारनं जरी आपल्याला नाही बोलवलं तरी आपण याबाबत पुढाकार घेणार? माझी जबाबदारी आहे, माझं कर्तव्य आहे. आज ही करवी छत्रपतींच्याकडे पहिला अभिषेक, पहिला निवेद नेहमी दिला जातो देवीनं, तर माझी जबाबदारीच आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्यावेळी मला सांगण्यात आलं, म्हणजे बाकीची सगळे कामं सोडली मी आणि आज मी इथं आलो. आणि ते सरकारने जबाबदारी दिली नाही, जबाबदारी दिलीच मी काम करेन असं नाही. मला जे लोकांनी बोललं मी आहेच, ती सेवा करण्यासाठी मी येणारच देवीच्या. नक्कीच आपण पाहतो की छत्रपती संभाजी महाराज आज तुळजापूर दौऱ्यावर होते, आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर या तुळजापूरमध्ये जी कामं सुरू आहेत, या कामामध्ये संभाजी महाराजांनी कुठंतरी नाराजी व्यक्त केलेली आहे. या जे पुरातत्व विभागाकडच्या बाबतीत नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्र शासनानं याकडे लक्ष द्यावं आणि या मंदिराचा जे तो पुरातन लूक कायम ठेवावा अशी जी मागणी आहे ती छत्रपती संभाजी महाराजांनी केली आहे. बालाजी सुरवसे, साम टीव्ही, तुळजापूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.